आणखीन एकदा टॅप केला चेंडू सुंदर रीतीने खेळून काढला चेंडू सीमाचा चौकार. सुपर डिलिव्हरी ओव्हरची होते समाप्ती. डॉट बॉलने इथे मात्र या षटकाला संपवलं जाते आणि या डॉट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज गणेश, पुन्हा एकदा गणेश पार्टे यावेळेस लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला. सिंगल रन मिळणार, एक्स्ट्रा फक्त 1 आणि या 1च्या मदतीने टीमची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली. बॅटिंग स्ट्रायकिंग एंड कडे निलेशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा खराब बॉल, पुन्हा टाकावा लागेल, रिपीट करावा लागेल चेंडू. चांगल्या पद्धतीने इथे मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतोय रमेश स्मृती एंड संघ. बॅकफुटला जाऊन टॅप केला आणि इथे मात्र खेळून काढलाय चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू. 40 झाल्या. 41 41 निलेश सूर्यवंशी इथे मात्र जाऊन खेळत होता. फिल्डर कडून मिसफिल्ड, परंतु डिक्लेअर असणार आहे. नॉट दॅट मोर, त्यापेक्षा जास्त काही नसेल. आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली. पुढे सरसावत खेळला, गॅप खेळला, फिल्डर त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. विकेटची संभावना आहे आणि इथे काय घडलंय पाहूया. पंच या ठिकाणी सल्ला मसलत नॉट आउटचा इशारा येतो, म्हणजे बॅट्समन सेफ आहे. रन कंप्लीट केली जाते. 1 टोटल झाले 43. 43 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या आणि इथून मात्र बॉल बाकी असतील शेवटचा 1. 3 बॉल बाकी आहेत. इथे मात्र बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नामध्ये यश मिळत नाहीये. चांगल्या रीतीने चेंडू रिलीज केला आणि इथून मात्र डॉट बॉल. निलेश सूर्यवंशी त्या ठिकाणी मात्र सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय कशा पद्धतीने खेळायला हवं. इथे लेगस्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला आणि इथे वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळणार टीमच्या अकाउंट मध्ये. चांगल्या रीतीने ही बॉलिंग या ठिकाणी संपन्न करतेकडे वाटचाल करते. यावेळेस आणखीन एक दर्जेदार बॉल आहे. पंचांकडे लाऊडली अपील केली गेली होती की इथे मात्र आऊट द्यावा, परंतु इथे बॅट्समन सेफ आहे. परंतु या 2 डॉट बॉलच्या नंतर टीमची टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 44 रन्स ऑन द बोर्ड. झाल्यात. जरा स्पीडअप करा चला. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही इन्व्हाइट करतोय. शिवलंकर 8 आणि त्याचबरोबर आर्या 8. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आपल्याला. शिवलंकर 8 आणि आर्या 8 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी व्यासपीठावरती आपल्याला यावं लागेल. ही इनिंग जशी संपेल तसं तुम्हाला या ठिकाणी टॉस साठी आम्ही शेवटचा कॉल देणार आहोत. त्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार, या गोष्टीची नोंद घ्या आपण. चांगल्या रीतीमध्ये या ठिकाणी मॅच सुरू आहे. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 44.
धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. तर शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये या निर्णायक षटकाची जबाबदारी अमोल वरती सोपवली जाते. तर अमोल बॉलिंग मार्कवर राऊंड द विकेट. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील पहिला बॉल असणारा निलेश साडी. चांगला चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवला जातोय. 1 रन मिळणार आणि या 1च्या मदतीने टीमची धावसंख्या आहे 45 वर. सन्मान्य सुनीलजी किंद्रे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण युवा मित्र परिवाराच्या माध्यमातून आयोजित केलेली भव्य दिव्य प्रकाश झोतातील अंडरआर्मची क्रिकेट स्पर्धा कोपर खेळणे चषक 2022 या स्पर्धेचा आपण आनंद घेतोय. फुल टॉस बॉल होता, त्याला मात्र कन्वर्ट करता आलं नाही. मोठ्या फटक्यात सिंगल वरती समाधानी व्हावं लागते. टीमची धावसंख्या 46. नेक्स्ट बॉल फॉर द रितेश टू अमोल. यावेळेस चांगल्या रीतीने खेळून काढला चेंडू आणि यावेळेस मिळेल चौकार. 4 धावा. आणि या चौकाराच्या मदतीने रमेश स्मृती 8 संघाच्या अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळते. चांगला फटका आणि इथून मात्र आणखीन एक चौकार टीमच्या खात्यामध्ये ऍड होणार. 4 रन. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 54 अप होताना पाहायला मिळते आणि इथून पुढचा प्रवास असणार आहे 2 बॉलचा बाकी. अमोल बॉलिंग मार्कवर राऊंड द विकेट. समोर बॅटर आहे रितेश. सुरेख फटका आहे, इथे मिसफील्ड झाली मैदानाच्या त्रुटीमुळे. चेंडू सीमा पार. हॅट्रिक चौकार. शेवटचा बॉल बाकी. अंतिम अखेरचा चेंडू आहे. 3 बॉल 3 चौकार लागलेत. चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे. आता 4 बॉल मध्ये 4 चौकार येतील का हा प्रश्नचिन्ह आहे. पाहू शकाल या ठिकाणी मंकडिंगचा प्रयत्न केला गेला होता अमोलच्या माध्यमातून, परंतु निलेश बरीचशी वर्ष क्रिकेट खेळला आणि त्याला माहित आहे या शेवटच्या बॉलवरती काय घडू शकतं आणि अतिशय त्या ठिकाणी मात्र चांगल्या रीतीने चेंडू इथे खेळताना पाहायला मिळतो. धोका पत्कारलेला आणि इथून मात्र पहिल्या विकेट नंतर बऱ्याच वेळानंतर ही सफलता मिळते. निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक यू व्हेरी मच डीजे. लास्ट बॉल आहे. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे पोहोचली आहे 59 वर. 59 ऑन द बोर्ड. व्हेरी लास्ट बॉल ऑफ द इनिंग. फुल टॉस बॉल. चेंडू टॅप केला. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि टीमची धावसंख्या आहे 63. 64 धावांचं टार्गेट. एक मिनिट डीजे. थँक्यू. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी यायचे आपल्याला. शिवलकार आणि त्याचबरोबर आर्या ए दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचा आहे. शेवटचा कॉल तुमच्या दोन्ही टीमसाठी, कारण की इनिंग ब्रेक मध्ये आम्हाला टॉस करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आपण या प्लीज.
शिवललकार टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. आर्या टीमचा कॅप्टन या ठिकाणी आहे. शिवललकार टीम शेवटचा कॉल आहे. पहा, यानंतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, कारण की आयोजकांच्या कठोर सूचना आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस तुम्हाला करायचं आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं पालन होणं हे खूप गरजेचं आहे. मॅच या ठिकाणी मात्र पहिली ओव्हर संपेपर्यंत तुम्हाला वेळ देण्यात येते. ठीक आहे, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करू इच्छितो. आमचे सन्माननीय स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय सुनीलजी किंद्रे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. साहेब या, आपण आपल्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचचा टॉस करूया. त्याचबरोबर मी FG नाईक कॉलेजचे प्राध्यापक अर्थात प्रिन्सिपल सन्मान्य प्रताप साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. प्रताप जी महाडिक साहेबांना मी विनंती करतो की आपण सर या, आपल्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी टॉस करतोय मुख्य व्यासपीठावरती. तर YouTube लाईव्ह थोडंसं आमच्या स्टेजकडे फोकस करायचे, ज्या ठिकाणी टॉस होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या जवळ आले. शिवललकार टीम आणि त्याचबरोबर आर्या दोन्ही टीमचे कॅप्टन. सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर FG नाईक कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय प्रतापजी महाडिक साहेबांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. मॅच स्टार्ट करायची आहे आणि टॉस त्या ठिकाणी मात्र आपण करतोय पाहुण्यांच्या शुभ हस्ते. त्या ठिकाणी आमचा प्रेझेंटेशन बॉक्स आहे, तर थोडं प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोरून बाजूला व्हा, कारण की YouTube लाईव्हचा कॅमेरा तुमच्या समोर येतोय. त्या रेंज पासून थोडंसं दूर उभे राहा आपण. सर्वांना आम्ही विनंती करतोय. विश यू ऑल द बेस्ट फॉर द बोथ टीम. शो द गुड गेम. चांगला खेळ तुम्ही खेळाल. खेळामेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण पार पाडतोय. चला दोन्ही टीम आम्ही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मॅचला सुरुवात करायची मी विनंती करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी टार्गेट सेट करण्यात आलंय. टोटल 64 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात 4 ओव्हरमध्ये 24 बॉल 64 धावांची गरज. पहिला बॉलर बॉलिंग मार्कवर. प्रफुल्ल बॉलिंग मार्कवर आहे. फुलटॉस बॉल. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आर्या टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय त्यांचा अजून आलेला नाहीये. निर्णयाची प्रतीक्षा असेल. सो या मॅचकडे आपण वळूया. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि ते लक्ष भलं मोठं आहे आणि या भल्या मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात झाली आहे चौकाराने. बॅटिंग स्ट्रायकिंग एंडकडे अजयला आपण पाहतो आणि नॉन स्ट्रायकिंग एंडकडे तोही अजय राठोड ऑन स्ट्राईक. पुढे सरसावत खेळला.
या ओव्हर मधला हा वाईट, हा नो प्लस इथून मात्र खेळून काढला. मात्र मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू आत वळतोय आणि इथून मात्र ऑफ कटरचा योग्य वापर योग्य वेळी केला जातोय. चांगली बॉलिंग साईच्या माध्यमातून. विपरीत प्रबोधने थोडीशी खराब सुरुवात करून दिली आपल्या टीमला. त्याची जागा मात्र तो अतिशय चांगल्या रीतीने सांभाळतो साई. यावेळेस पहा दिशादर्शक फटका होता. सिंगल रन इथे मात्र पुढे सरकते. टीमची टोटल आता 28 वर आहे. 28 धावा धावफलकावरती लागलेला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 64 धावांचं टार्गेट आहे. पुढचा बॉल होता इथे व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 29. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 45 धावांची. इथे मोठा फटका खेळायचा होता. बॉल बॅटला संपर्क नीट करत नाहीये, परंतु नाही. आय थिंक इथे पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. दोन्ही पंचांची इथे मात्र सल्ला मसलत पुन्हा एकदा केला जाईल. धोक्यामध्ये होता. नव्हती गडबड करायची इथे बॅट्समनला, परंतु बॅट्समन सेफ और नॉट सेफ हे मात्र पंचांच्या निर्णयानंतरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. काय घडलंय काय बिघडलंय हे मात्र तिन्ही पंचांनाच माहीत आहे. काय घडलं तर इथे मात्र बॅट्समन आउट आहे असं सांगितलं जातंय आणि पहिला धक्का, पहिला हादरा बसतोय त्रिशा ए टीमला. याच दरम्यान टीमची धावसंख्या आहे 29. 29 झाल्यात. 29 झाल्यात. 45 पाहिजे. येस, बॉल झालेत आतापर्यंत 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मागो बॉल सज्ज. ओहो, सुपर टॅप, चौकार. आणि एक मिनिट, थँक्यू. आमचे सन्माननीय युवा क्रिकेटर, धनसुरी नगरीमधील एक जबरदस्त युवा क्रिकेटर अमित कासरोडे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय सुनीलजी किंद्रे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला निमंत्रण देण्यात आहे. अमितजी कासरोडे, प्लीज कम आउट टू द स्टेज. फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकं क्षेत्ररक्षण जवळ येतो आणि इथे कसा क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. यानंतर आपण जाणार आहोत FZ नाईक कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय प्रतापजी महाडिक सरांचा सन्मान आम्ही या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मी सन्माननीय अध्यक्ष अनिलजी सणस साहेबांना विनंती करतोय की साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रतापजी महाडिक सरांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. मायेची उद्धार शाल आणि प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल या मुख्य व्यासपीठावरती. सर या, आपण या स्पर्धेसाठी अगदी वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने संपूर्ण सुनीलदादा संपत केंद्रे युवा मंचच्या वतीने आपलं मी सहर्ष आभार व्यक्त करतोय. मैदानाच्या दिशेने आपण निश्चितपणे जाणारच आहोत. तोपर्यंत सन्मान हे करणं आमचं परम कर्तव्य आहे. भारताची संस्कृती आपल्याला शिकवून जाते. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि याच परंपरेचा योग्य अवलंब आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. सन्माननीय अध्यक्षांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केलं जातंय. अनिल साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान होतोय. मैदानाच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी टॅपची आतषबाजी सुरू आहे. थँक्यू, थँक्यू. 2 बॉल झालेत. धावसंख्या झाली 45. जिंकण्यासाठी अजूनही या ठिकाणी आवश्यकता असणार आहे 19 रनची.
10 बॉल 19 रनची आवश्यकता आहे. मॅच पूर्णपणे हातामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय प्रतापजी सरणा महाडिक साहेबांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती झाला आणि आम्ही आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर निमित्ताने सुदन अण्णा कोंबारा यांचा सन्मान व्यासपीठावरती आवर्जून उपस्थित राहिले त्यांचा शुभ सन्मान होणं हे प्रथमदर्शनी कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने पार पाडते. सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या ठिकाणी चेंडू सीमा पार चौकार 4 धावा. थँक्यू थँक्यू. 54 झाल्या. 64 धावा टार्गेट आहे. 10 करायचे. 6 बॉल 10 गरज आहे जिंकण्यासाठी. सन्माननीय कोंबारा साहेबांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आणि त्यानंतर सन्माननीय संदेशजी भाबर साहेब या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. प्रेम आहे या सर्वांचं सुनील दादांवरती आणि याच प्रेमामुळे आज ही जोडलेली नाती तुम्हाला या व्यासपीठावरती भरपूर काही सांगून जातात आणि ही नाती जोपासणं हे मात्र निश्चितपणे फार गरजेचं आहे. तर मॅच संपल्यानंतर पुढचे सन्मान आपण कंटिन्यू करणार आहोत. मॅच कडे जाऊया. व्हेरी क्रुशियल मोमेंट मध्ये मॅच आहे. 6 बॉल 10 ची गरज आहे. पहिला बॉल बॉलिंग मार्कवर गौरव बडदे यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे 5 रन आणि मॅच संपूर्ण हवा आता मात्र त्रिशा 1च्या बाजूने. थँक्यू. निश्चितपणे नावाला चर्चा आली कारण की मॅच आपल्या बाजूने झुकवून आणली आहे. फुल टॉस बॉल दिस